5th to 10th साठी सुद्धा आपलं सेम एकच लेसन आपण 6 दिवस घेणार आहोत. त्याची फक्त लेवल्स वेगवेगळ्या असणार. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5th to 10th राईम्स घ्यायचे नाही आहेत, तर राईम ऐवजी मग आपण वेगळ्या ॲक्टिव्हिटीज ॲड केलेल्या. तर फर्स्ट स्टेप सेम असणार आहे एनर्जायझर. एनर्जायझर सगळ्यांना माहिती आहे, आपण लास्ट इयर बरेच एनर्जायझर्स पाहिले. फक्त आपल्याला काय करायचं, जो आपण टॉपिक निवडू त्या टॉपिकशी रिलेटेड आपल्याला एनर्जायझर घेता येतं आहे का ह्याचा प्रयत्न करायचा. फॉर एक्झाम्पल आता इथे मी टॉपिक निवडलेला आहे डेली रुटीन. आता आपण एक राईम बघितली बघा डेली रुटीनवर. तर छोट्या क्लासेसला आपण सेम टॉपिक घेणार असं डेली रुटीन, तर आपण ती राईम तिथे त्यांना दाखवू शकतो. आणि फर्स्ट टू फोर्थसाठी सुद्धा आपण राईम्स 2 days घेतल्यास, पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही तर तुम्ही फर्स्ट डेला सुद्धा एनर्जायझर तुमचं कमी वेळेत जर होत असेल तर आपण सेम डेला सुद्धा आपण राईम ती दाखवू शकतो आणि पूर्ण वीक तुम्ही त्या राईमची रिव्हिजन घेऊ शकता रोज. कारण काय 5 मिनिटामध्ये एक वेळेस राईम म्हणून होतं, तर तुम्ही रोज राईम घेऊ शकता जेणेकरून ती जास्त मुलांना लर्न होईल किंवा ते व्यवस्थित प्रेझेंट करू शकतो. आणि सॅटर्डेला लास्ट सर्कल टाईम इव्हॅल्युएशन टाईम तो आहेच. ठीक आहे, मी स्टेप बाय स्टेप जाते. फर्स्ट आहे ब्रेनस्टॉर्मिंग. एनर्जायझर. सो कॅन यू सजेस्ट मी एनी एनर्जायझर फॉर डेली रुटीन? काय वाटतं तुम्हाला, काय एनर्जायझर घेतलं पाहिजे डेली रुटीनसाठी? ओके, मी इथे असं एनर्जायझर चूज केलं. काही चीज आपल्याला करायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण सिम्पल सेंटेन्सेस लिहू. फॉर एक्झाम्पल डेली रुटीनचा एखादा सेंटेन्स सांगा प्लीज. आय ब्रश माय टीथ. ओके, हां, आय कोम माय हेअर. तर अशी सेंटेन्सेस आपल्याला चीट्समध्ये लिहायची आहेत. जेवढे स्टुडंट्स तुमच्या क्लासमध्ये असतील तेवढे आपल्याला चीट्स बनवायच्या. आणि मग प्रत्येकजण एकेकाला समोर बोलवायचं. त्यानंतर तो एक जो समोर येईल तो मुलगा ती चीट ओपन करेल, ते सेंटेन्स रीड करेल आणि त्याची ॲक्शन मुलांना करून दाखवेल. तर इथे ॲक्शन करून दाखवताना समोर जे बसलेले स्टुडंट्स असतील ते गेस करतील की तो काय ॲक्शन करतो. ओके, हां, त्याच्यावरून मग समोरचे वाक्य सांगतील. तर फक्त आता वाक्य सांगताना मे बी ते कंटिन्युअस टेन्समध्ये सांगतील, तर आपल्याला त्यांना हे सांगायचं की नाही, तुम्ही सिम्पल प्रेझेंटमध्ये ते सेंटेन्स कसं सांगाल, डेली रुटीन जसं आपण सांगतो सिम्पल प्रेझेंटमध्ये, तर ते तुम्ही कसं सांगाल यासाठी आपल्याला नाही एन्करेज करायचं. ओके, एनर्जायझर कळालं? ओके, नेक्स्ट स्टेप असणार टॉपिक द्यायची वेळ त्यावेळेस नो म्हणून मम्मी आहे. नेक्स्ट डेला आपल्याला घ्यायचं ब्रेनस्टॉर्मिंग. तर मग ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, तर आपल्याला टॉपिकचं नाव मुलांना रिलीज करायचं नाहीये, पण त्यांच्याकडून आपल्याला माहिती काढून घ्यायची. तर यासाठी आता टॉपिक तर आपल्याला माहिती आहे, आपलं डेली रुटीन आहे, तर मग मुलांकडनं हे काढून घेण्यासाठी आपण त्यांना असे काही क्वेश्चन्स विचारणार आहोत की त्यांच्याकडून आपल्याला आन्सर्स आले पाहिजे. आणि ते आन्सर्स काय येणार आहेत, तर ते डेली रुटीनचे आन्सर असणार आहेत. सो कॅन यू आस्क मी एनी क्वेश्चन विच इज बेस्ट ऑन डेली रुटीन? काय कशा प्रकारचे प्रश्न विचारणार आपण? Yes, what you do early in the morning, right? त्यानंतर when do you wake up? How many times you brush your teeth in a day? Okay? What do you do? हाँ, when do you go to play? Do you play? Okay? अशा टाइप्सचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. तर हे झालं ब्रेनस्टॉर्मिंग. तर जेव्हा हा जो क्लास आहे आपला, हा फक्त सरांनी सांगितल्याप्रमाणे प्ले अँड लर्न. तर स्पोकन जास्तीत जास्त आपल्याला भर द्यायचा आहे की मुलांना बोलतील आणि प्रत्येक मुलं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. आपल्या डेलीचे जे क्लास आहेत, आपला सिलेबस जो आहे इंग्लिशचा खूप छान आहे, करिक्युलम जो आहे तो खूप मस्त आहे, पण प्रॉब्लेम काय येतो की मुलांना बोलायला स्कोप खूप कमी असतो त्याच्यामध्ये, रायटिंगवर जास्त भर असतो. तर मुलांचं रायटिंग छान होतं आणि मग बोलताना त्यांना वावच मिळत नाही बोलायला. तर तीच कमी आपल्याला ह्या पिरियडमध्ये भरून काढायची आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. संख्या खूप जास्त असल्यामुळे मे बी 30 मिनिट्समध्ये कमी पडतील. म्हणून आपण एकच लेसन 6 days घेतलाय, जेणेकरून आज एखादा मुलगा बोलला नाही, उद्या तरी त्याला चान्स मिळणार आहे, तो बोलेल. पण आपल्याला हेच बघायचं की प्रत्येक स्टुडंट यामध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे आणि तो बोलला पाहिजे.
नेक्स्ट असणार आहे ग्रामर फोकस. आता हा जो टॉपिक मी चूज केलाय तो असं समजून गेलंय की 8th स्टँडर्डची मुलं असतील. तर मग ग्रामर फोकसमध्ये आता डेली रुटीनशीच रिलेटेड ग्रामर फोकस इथे मी चूज केला. ते म्हणजे आता डेली रुटीन आपण जे सांगतो ते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगतो. म्हणून इथे आपण मुलांना शिकवणार आहोत की व्हॉट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स, हाऊ टू यूज इट अँड व्हेन टू बी यूज इट. या प्रकारची जी माहिती आहे ती आपण मुलांना ह्या पिरियडमध्ये सांगणार आहोत ग्रामर फोकसमध्ये. तर आता आपण जेव्हा टॉपिक चूज करू कोणताही तर तो मुलांना म्हणजे नकळत त्यांना टेन्स पण शिकवलं जात आहे बघा. स्ट्रक्चर आपण त्यांना सांगणार आहोत, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा थर्ड पर्सन सिंगलरसाठी आपण काय यूज करतो. तर ही माहिती थोडक्यात आपल्याला इथे सांगायची आहे. जर मुलांना हे येत असेल तर तुम्ही त्याच्या पुढची स्टेप त्यांना सांगू शकता 9th 10th मध्ये किंवा की निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं किंवा मग हाऊ टू मेक क्वेश्चन युझिंग सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर अशा प्रकारची आपण माहिती स्टुडंट्स कशी आहेत त्याच्यावर मोस्टली डिपेंड असणार आहे. मराठी मीडियमची थोडी वेगळी असतात, सेमी मीडियमची थोडी वेगळी असतात. तर त्यांना किती येतं हे तुम्हाला माहिती आहे, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. नेक्स्ट स्टेप असणार उदाहरण द्या ना. जसं की टीथ ब्रश करणे एक आहे, सिंपल प्रेझेंट मध्ये काय होईल ते? हा, कोणीतरी म्हणते सिंपल प्रेझेंट मध्ये ब्रश टीथ काय म्हणजे त्याचं वाक्य काय होईल? ही ब्रशेस ही ब्रशेस आहे आपण म्हणतोय किंवा मी म्हणतो आय ब्रश माहिती बरोबर. बरं आता हे सिंपल प्रेझेंट आहे का? ओके प्रेझेंट आहे कारण ब्रश सिंपल काय आहे? ऍक्शन डिफाइन हॅबिच्युअल ऍक्शन. बघा सिंपलचा अर्थ काय आहे ना हे कळत नाही की ऍक्टिव्हिटी चालू आहे का, म्हणजे ऍक्टिव्हिटी चालू आहे का संपली हे कळत नाही. लक्षात आलं का? सिंपलचं सगळ्यात सोपं काय आय ब्रश माय टीथ म्हणजे हा टीथ ब्रश करतो पण तो आत्ता ब्रश करतोय का याची ब्रश करून झाले का हे कळत नाही त्यामुळे ते सिंपल. ओके कंटिन्युअस असलं तर आय एम ब्रशिंग माय टीथ बरोबर. आणि परफेक्ट असेल तर आय ब्रश ब्रश हॅव आणि ब्रश हे काय सांगतात? हॅव सांगतं प्रेझेंट आणि ब्रश सांगतं की परफेक्ट जस्ट झालं. करेक्ट ऍक्टिव्हिटी जी आहे ती जस्ट संपली म्हणजे परफेक्ट आहे करेक्ट. आणि टेन्स सांगते की सिंपल परफेक्ट आहे. तर ही गोष्ट आपल्याला त्या हिशोबाने सांगावी लागेल आणि ती पण मग आपण ग्रामर शिकवावं का नाही. आपण काय करायला पाहिजे याला प्रश्नासारखं निर्माण करून टाकलं पाहिजे. त्यांच्यात एक कॉम्पिटिशन लागली पाहिजे की नाही नाही असं नाही. मग कोणीतरी चुकीचं सांगणार मग आपल्याला एकच जण पुन्हा पुन्हा उत्तर देईल हे नाही बघितलं पाहिजे. कारण एकाला चांगलं येत असेल दुसऱ्याला सांगायला हवं की कसं मग त्याचा रूल काय मग ते. आणि अशा प्रकारे जर आपण केलं तर हे बघा काही मुलं खूप चांगलं करणार आहेत पण वारंवार त्यांना संधी नाही मिळाली पाहिजे. चूक करणाऱ्याला जास्त संधी मिळाली पाहिजे आणि चूक करणाऱ्याला हाताशी धरून नीट कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. हे याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि मी म्हणेल की हिशोबानेच वापरा, खूप ग्रामर नका वापरा. टेन्सेस हा सगळ्यात मोठा प्रकार असतो ग्रामरचा. टेन्सेस नीट झाल्या तर तुमचं बरंच काही ग्रामर नीट होऊन जातं. त्यामुळे टेन्सेस महत्त्वाचे आहे. टेन्सेसला घ्या. 5वी ते 10वीच्या ग्रामरमध्ये टेन्सेसचा यूज करा. सिंपल असेल पास्ट फ्यूचर जो भी है बट उसको लीजिए और उसके वो जो 3 फॉर्म्स है उसको भी लीजिए उसके साथ में. तो जरूरी है पण हे खूप बोरिंग नका करू. त्याला मॅथ्स आणि ह्याचा जोड द्या बरोबर. आणि मॅथची जोड काय द्यायची तुम्हाला सांगू 5वी पासून ना वर्ड प्रॉब्लेम्स पण येतात. मुलांना ना वर्ड प्रॉब्लेम्स कळायला पाहिजे. ते जर इंग्रजी चांगलं असेल तरच समजतं. हे बघा प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं नसतं 2+2. देयर इज अ बॉक्स of mangoes. Each box has 24 mangoes. You have 12 such boxes. How many boxes, how many mangoes do you have? हे ज्यावेळेस जोपर्यंत वाक्यरचना कळत नाही तोपर्यंत ते कळणं सोपं नाही. तुम्ही त्याला जर म्हणलं 24 × 12 करू शकतो पण त्याच्यातून त्याला डिड्यूस करायचं आहे ना 24 आंबे 12 पेट्या करेक्ट हे करायचं आहे त्याला. हे डिडक्शन जे झालं पाहिजे त्याच्यामुळे गणिताचा भाग इंग्रजीत कसा येतो
हा प्रकार आहे. राईट, करा तुम्ही. आणि जेव्हा आपण एखादा टेन्स शिकवतोय तर त्यांना त्या टेन्सची त्यांच्या मनाचे एक एक वाक्य वा वा वा. हे कदाचित आता जसं की मी इथे मोस्टली न सांगता तुम्हाला विचारलं की इथे आपण काय करू शकतो, इथे काय करू शकतो, तेच आपल्याला क्लासमध्ये करायचं आहे. आपला खूप कमी पाठ असणार आहे आणि मुलांनाच जास्त बोलत नाही, म्हणजे त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असेल आणि त्यांना इंटरेस्ट येईल ते करण्यामध्ये. खूप जास्त शिकवायचं नाही आपल्याला, फक्त त्यांनाच करायला लावायचं. नेक्स्ट आपली असणार आहे ऍक्टिव्हिटी. तर यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तयार करता येतील. तर जसं की इथे मी अशी ऍक्टिव्हिटी केली की क्लासमध्ये जेवढी मुलं असतील तर मी त्यांच्या पेअर्स फॉर्म करेल आणि मग त्यांना सांगेल की यू हॅव टू डिस्कस विथ युअर पार्टनर युअर डेली रुटीन. So here we are going to giving them chance to speak in English. ह्या क्लासमध्ये आपल्याला मुलांना इंग्लिशमध्येच बोलायला लावायचं आहे. आपण सुद्धा मुलांची इंग्लिशमध्येच कम्युनिकेशन करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या कानावर जेवढं पडेल तेवढं ते अजून बोलायचा प्रयत्न करतील. त्यांची भीती जी आहे इंग्लिशबद्दलची ती त्यांच्या मनातून आपल्याला काढायची आहे. तर मग बोलताना चुकू द्या, ग्रॅमॅटिकली चुकलं तरी आपल्याला काहीच अडचण नाही, फक्त त्यांनी बोलायला हवं. तर मग पेअर करायच्यात. मग पेअर समजा आता बेंचेसवर दोघं जण बसतात, तुम्ही सांगू शकता की तुम्ही पेअर आहात आणि आता एकमेकांना तुमचं डेली रुटीन सांगा की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता. तर हे सांगत असताना ते आपोआपच काय करणार आहेत की सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करणार आहेत. हेच आपल्याला सांगायचं. खूप असं डिटेलमध्ये ग्रामर त्यांना शिकवायला जायचं नाही, फक्त थोडीशी आयडिया द्यायची की तुम्ही हे जे वापरताय, ही जे सेंटेन्स आहेत हे सिम्पल प्रेझेंटचे सेंटेन्स आहे, म्हणजे त्यांना ते पण नॉलेज मिळणार आहे. तर ही सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही त्यांना पूर्ण आता 30 मिनिट्स मिळतात. तर मुलांना मग त्यांचं डिस्कशन झाल्यानंतर देन मग तुम्हाला सांगायचं की यू हॅव टू स्टँड अप अँड परफॉर्म युअर ॲक्टिव्हिटी इन फ्रंट ऑफ द क्लास. त्यांना एक पेअरला तुम्हाला समोर बोलवायचं आहे. सगळ्या पेअर्स समोर नाही येऊ शकत, पण मग तसं सरांनी सांगितल्याप्रमाणे आज काही जणांना चान्स मिळतो, उद्या वेगळ्या जणांना तुम्ही चान्स देऊ शकता. ठीक आहे. तर आपल्याला प्रत्येक मुलगा बोलला पाहिजे. तर मग समोर येऊन त्यांचं प्रेझेंटेशन करत असताना तुम्ही त्यांचे व्हिडिओज म्हणू शकता. लास्ट इयर आपण केलं होतं तसं स्टुडंट्सचे ग्रुप बनवले होते आम्ही क्लास वाईज, आणि मग त्यांचे जे व्हिडिओज होते ते त्यांच्या पर्सनल नंबरला म्हणजे त्या ग्रुपवर टाकायचे. सपोज पॅरेंट्सला सुद्धा कळायचं की आपला मुलगा काय करतोय स्कूलमध्ये, कोणती ॲक्टिव्हिटी होती, तर पॅरेंटपर्यंत सुद्धा हा मेसेज जातो. जर एखादा मुलगा करत नसेल तर ते पॅरेंट त्यांना म्हणू शकतात की अरे का तुझा का व्हिडिओ आला नाही आहे. तर हे सुद्धा होतं, म्हणजे जे करत नाही आहेत त्यांना सुद्धा वाटतं की नाही आपण करायला हवं. ग्रामर फोकसमध्ये जर आपण त्यांना काही सेंटेन्स दिले तर ते ॲक्टिव्हिटीमध्ये व्यवस्थित वापरू शकतात. म्हणजे जसं आमची पोएम येते, इथं जर तुम्ही आपण 10 सेंटेन्स दिले त्यांना काय प्रश्न इंग्लिश वगैरे तर ते वापरू शकते. त्यांना काय माहिती आता म्हणजे काय वापरायचं नाही. हे टॉपिक काय सगळं बदलणार आहे, ही फक्त एक आयडिया आहे. पाचवी ते 10 तुमच्या टीचरला एवढं आता हे नाही जनरल आयडिया आहे. आमचं जरी नसलं ना सर, आता नाही माझं काय म्हणजे तुम्हाला जास्त माहिती याच्याबद्दल. तुम्हाला जर असं वाटलं की काय सुचणार त्याला सोपं करते अजून करा ना. आपले स्टुडंट्स कसे ते आपल्याला माहिती असतं, त्यांच्यानुसार आपण चेंजेस करू शकतो. म्हणजे आपण आपल्या सगळ्यात महत्वाचं कसं सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन मागण्यामागे सगळ्यात मोठा हेतू हाच आहे की मुलं माहिती आहेत, ऍक्टिव्हिटी करा आणि सोप्या ऍक्टिव्हिटी पहिले करून थोड्या अवघड ऍक्टिव्हिटी. पण हे बघा, हे ना प्रत्येक दिवशी तुम्ही ना रिव्हिजन करता हे विसरू नका. ऍक्टिव्हिटी घ्या अशी की थोडी सोपी आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपात तिला करून 6च्या 6 दिवसात त्यांच्याकडून ती करून कम्प्लीट करून घ्या. शुक्रवारीच बघून नाही केलं तुम्ही. नेक्स्ट आहे सर्कल टाईम. आपण फर्स्ट टू फोर्थ मध्ये सुद्धा ही स्टेप पाहिली होती. सर्कल टाईम. तर सर्कल टाईम म्हणजे काय, तर आपण आता समजा अशाच क्लासमध्ये मुलं बसलेली आहेत, आपल्याला त्यांना खाली बसवायचं नाही कारण संख्या खूप आहे. तर ह्यावेळेस आपण ज्या 4 दिवसांमध्ये आपण जे शिकलोय, आता डेली रुटीन आपण शिकलोय, तर आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारायचे. तर मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही इथे विचारून त्यांना परत उत्तर द्यायला, म्हणजे परत आपण त्यांना बोलतच करायचं. तसं करू शकता.
त्याला इव्हॅल्युएशन टाइम सुद्धा म्हणू आपण. म्हणजेच काय तर कोणत्या मुलाला किती येतं. आता ठीक आहे आपण 3-4 दिवस शिकलो, पण हे मुलांना कितपत कळालंय हे आपल्याला ह्या दिवशी कळणार आहे की त्यांना किती येतंय, किती समजलाय तो टॉपिक, ते सांगू शकतायत का त्यांचं डेली रुटीन, हे आपल्याला कळेल. आता बफर डे, तर बफर डे म्हणजे काय, आपण पूर्ण 6च्या 6 दिवसच शाळेमध्ये हजर असू असं होऊ शकत नाही. एखाद्या वेळेस आपली रजा असेल तर मग अशा वेळेस एखादी स्टेट इतकी आपली राहिलेली असेल तर ती आपण इथे कव्हर करू शकतो. म्हणून याला बफर डे नाव दिलेलं आहे. ऍक्टिव्हिटी तुमची राहिली असेल घ्यायची किंवा काहीतरी फंक्शन असेल, काहीतरी झालं आणि तुम्ही तो तास घेऊ शकला नाही, तर वरची जी कोणती एखादी स्टेप राहिली असेल ती तुम्ही इथे कव्हर करू शकता. म्हणून बफर डे. आता परत सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगा की आपण कसं मुलांचं इव्हॅल्युएशन करू. आपल्याला बघायचं की त्यांना डेली रुटीन त्यांचं झालं आहे की नाही व्यवस्थित, त्यांना येतं आहे की नाही, सांगू शकतात की नाही. तर आपण कशी प्रश्न विचारू शकतो. आता फक्त डेली रुटीनच नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्स बेस्ट पण तुम्ही त्यांना क्वेश्चन्स विचारू शकता. हां, म्हणजे काय क्वेश्चन्स विचारता तुम्ही, प्रश्न. आता इथे बघा, आता कसं प्रत्येकच गोष्ट जरी आता नसेल कळत तरी तुमच्या डोक्यात आयडिया असतील. मॅडमच्या पद्धतीने मांडलंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. अगदी वेगळं जरी केलं तरी चालेल. हा कुछ नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, का करतोय हा उपक्रम. तुम्हाला ना ज्या ज्या वेळेस डाऊट येणार आहे त्यावेळेस तुम्ही फक्त एकच प्रश्न विचारायचा की अंधारात आहे, मी काय कळत नाही. कशासाठी करतोय आपण हे? स्टुडंट्सला काय करण्यासाठी? आत्मविश्वास वाढवायचा आपल्याला, करेक्ट. त्यांना बोलतं करायचंय आपल्याला. मग बोलतं कसं करायचं. मग तुम्हाला वाटेल सर हा ग्रामर कशाला शिकवायचं, नका शिकू. कोण म्हणते तुम्हाला ग्रामर नका शिकू. ग्रामर सगळ्यात पहिले ते बोलतायत का हे महत्वाचं आहे. बोलता बोलता ते ग्रामरही शिकतील, सगळंच करतील. तुमची मुलं चांगलं बोलत असतील तर तुम्हाला वाटत असेल की यांचं ग्रामर नीट करावं, टाका ग्रामर. आपके ऊपर है. अगर आपके बच्चे बात ही नहीं करते तो ग्रामर तक आना बहुत बड़ी बात है. ते नाईन्थला जरी असले तरी काय महत्वाचं आहे. टेक अ सिंपल टॉपिक, बोलतं करा. Everybody should understand the topic is not important, the student is important. If the student needs to open up and you need to present something that is simpler, something which is very close to him, something you would like to talk about, ते करा. ही गाईडलाईन आहे. आणि गाईडलाईन जसं जसं तुमची मुलं सुधरत जातील आणि त्यांची एक क्षमता वाढत जाईल तसं तसं तुम्हाला थोडे टॉपिक कॉम्प्लिकेट करायला लागेल. करेक्ट, अलग लक्षात. पण तुम्हाला तसं जरी वाटलं तरी तुम्ही म्हणले सर वी वुड लाइक टू मेक ऑल आवर टॉपिक्स फन, बना दो. कोई बोलेगा सर दे आर नॉट लर्निंग अ लॉट बट दे आर एंजॉइंग, द कॉन्फिडेंस इज गोइंग अप, दे आर स्पीकिंग अ लॉट. ठीक है, 10th के भी टॉपिक्स आपको ऐसे लेने तो चलेगा. The most important things is, are my kids speaking? Do they feel confident? If I come into the classroom, are they eager to speak with me? Do they want to ask questions? Do they feel shy? ते लाजले नाही पाहिजे, त्यांना बोलायची इच्छा असली पाहिजे, त्यांना प्रश्न विचारू वाटले पाहिजे, त्यांनी त्यांच्यातला गुजरेपणा गेला पाहिजे. हे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षात आलं का? अनुषंगाने होतं. एकदा तुमच्यात आत्मविश्वास आला की भाषा कधी पण होते. कळालं का तुम्हाला? त्यामुळे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, यू वुड लाईक टू डू सिम्पलर टॉपिक्स प्लीज. माध्यमिक पण किती आहेत आदर करा, म्हणजे 5 to 10 माध्यमिक 5वी 6वी पण प्राथमिक. ठीक आहे, करू आपण. क्लिअर आहे सगळ्यांना? काही डाऊट कुणाला? End of the week, each student should understand the topic and should speak about it. Minimum 5 to 10 lines. बरोबर. तो आणि बोलतं करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही विज्ञान आणि गणित त्याच्यात घुसवणार असाल ना तर तुम्हाला टॉपिक्स खूप मिळून जाईल. ओके, 5वी ते 10वी वाले म्हटले की आम्ही विज्ञान एवढं बघत नाही, गणित एवढं बघत नाही, तर तुमच्या सहकार्याला सांगा बाबा द्यावं लागेल तुला. पण मी तर 3 टॉपिक कुणाच्या नावाने टाकणार आहे, करून तुम्हालाच घ्यायचे. छुट्टी आराम हो गई मग करून घ्या. 3 टॉपिक फार काही विशेष नाही. आणि मी म्हणतो गणिताचे पण टॉपिक ना अगदी तुम्ही पण टाकू शकाल, एवढं काय अवघड असेल. तुमच्यापैकी किती लोकांचं गणित चांगलं आहे?
पाड़े येतात पाड़े टेबल भी नहीं आते आपको हाँ पगार कमी दिला तर लक्षात येतो करो इट इज इझी टू डू. आणि एक लक्षात ठेवा, विज्ञानात सुद्धा जे काय म्हणतात त्याला फर्स्ट टू फोर्थच्या विज्ञानाला काय म्हणतात एनवायरमेंटल साइंस. उसी को 5th to 10th में भी उसी का फोकस ज़्यादा होता. लक्षात ठेवा ते ना फार रिलेट होतं, ते मुलांना फार कळतं. लेट्स नॉट ट्राय टू पुट केमिकल फॉर्म्युलाज अँड कॉम्पोजिशन्स अँड फिजिक्स अँड लॉ ऑफ काय नो नो नॉट रिक्वायर्ड. परिसर अभ्यासच ठेवा तुम्ही काय हरकत नाही. एखाद दुसरा टॉपिक घ्यायचा असेल की फोटोसिंथेसिस कॅन कम बट इट कॅन कम बिकॉज देर इज सो मच ऑफ ग्रीनरी अँड प्लांट्स अराउंड अस. लेट इट कम. Let us think a little more. ठीक आहे हां ठीक आहे करायचं क्लोज. कारण तुमचं आहे लास्ट येस. सर्कल टाइम मध्ये तुम्ही कशी प्रश्न विचारू शकता की व्हॉट डिड यू लर्न इन दिस वे, कॅन यू टेल मी अ सेंटेन्स युजिंग सिंगल प्रेझेंट टेन्स, किंवा विच न्यू वर्ड्स यू लर्न इन दिस वीक. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. आणि नेक्स्ट आपली स्टेप आहे लेट अस थिंक अ लिटल मोर. तर यामध्ये काय करायचं आहे, त्यांना अजून एक्स्ट्रा काहीतरी करायला सांगायचं आहे किंवा याच्याशीच रिलेटेड पण थोडंसं अजून जास्त, किंवा त्यांना सांगायचं की हे जे तुम्ही शिकलाय हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्ही कसं यूज करताय, ते घरी करून दाखवा, काहीतरी करा, घरच्यांशी बोला. अशी एक्स्ट्राची त्यांना वर्क किंवा प्रोजेक्ट तुम्ही ह्याच्यावर त्यांना देऊ शकता. तर इथे काही क्वेश्चन्स मी या टॉपिकवर फ्रेम केली होती की अशी की व्हॉट इज द यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, यू कॅन आस्क देम इन दिस स्टेप. आता मग काय यूज आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, तर वी कॅन टेल हॅबिच्युअल ॲक्शन्स राईट. त्यानंतर तुम्ही विचारू शकता की आर यू हेल्दी और आर यू हायजेनिक, कॅन यू टेल मी सम हेल्दी हॅबिट्स और हेल्दी रुटीन, डू यू फॉलो हेल्दी रुटीन. तर हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही इथे विचारू शकता. म्हणजे मग आता अगोदर आपण जे डेली रुटीन तर पाहिलंच आहे, पण त्याच्यामध्ये ज्या हेल्दी हॅबिट्स आहेत, आता सायन्सशी रिलेटेड आपण इथे थोडंसं येऊन जातात किंवा हेल्दी हॅबिट्स काय आहेत, तर त्यांना ते सांगून त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण इथे विचारू शकतो. आणि व्हॉट डू यू डू टू स्टे हेल्दी असाही प्रश्न आपण इथे विचारू शकतो. तर ते पूर्ण आपल्यावर आहे की आपण नेमकी कोणती क्वेश्चन्स टाकतो. फक्त याच्या सर्कल टाईमपेक्षा थोडीशी जास्त त्यांना विचार करायला लावणारी प्रश्न आपल्याला इथे विचारतो. म्हणून मला असं वाटतं की टॉपिक जर सोपा निवडला नसेल तर अजून सोपं होईल म्हणजे करायला. त्यांच्याशी रिलेटेडच आपल्याला घ्यायचं. आपण काय करू हे करू फॉर्म पण मी वेगवेगळे करतो पाहिजे तर याचे 1ली ते 4थी 5वी ते 9वीचा. दुसरी गोष्ट मी अजून काय करायचा प्रयत्न करतो त्याच्यावरती जसे जे तुमचे इनपुट्स येतील, जर काही चांगले इनपुट आहेत तर मी काय करेन त्याचा PDF करून पण तो तुमच्याकडे पाठवून देईल. ते तुम्हाला अजून सोपं होऊन जाईल रेफरन्सला की अरे हा छान ॲक्टिव्हिटी झाली अशी मी पण करू शकतो. फर्स्ट टू फोर्थसाठी आम्ही काही टॉपिक्स डिस्कस केले होते. हो. तर ते सांगू का? ते आहे ते त्याच्यातच ग्रीटिंग्स तर आपण बघितलं होतं ना पुन्हा व्हॉट डू आय लाईक. कमांड्स म्हणजे ॲक्शन टाईप म्हणजे वेगवेगळे कमांड्स आपण देतो ना कम गो काय स्टँड अप सिट डाऊन. ओके रिलेशनशिप्स माय फॅमिली मेंबर्स वरती हाच टॉपिक आपण रिलेशनशिप्स 5th 6th साठी घेतला तर आपण तिथे त्यांना पर्सनल प्रोनाउन्स किंवा पॉझेसिव्ह प्रोनाउन्स असं शिकवू शकतो. ग्रामर मॅडम खूप ग्रामर सांगतात. नाही सर म्हणजे त्यांना हा स्टेप आपण घेत टीचर बघतात त्यांना घाम सुटायला नाही 5th to 10th साठी सर आपण एक स्टेप घेतली तर ही इज हर देअर बेसिक ग्रामर शिकवण्याची खूप इंटरेस्ट असतो. ग्रामर म्हणले की बोलू नको म्हणतो. ठीक आहे मला नाही ते फक्त खेळत शिकवायचं त्यांना पण आपण स्पेशल पद्धतीने नाही शिकवायचं. आपण ज्या पद्धतीने शिकवतो ते जर टफ वाटतं आपल्याला एक्झाम्पल थोडा सोपा घ्यावा लागेल. तो जाहीर नाही ठीक आहे. अल्फाबेट्स मेकिंग शेप्स ऑफ अल्फाबेट्स आहे का तुमचं तुम्हाला दोघांनी द्यायचं आहे का. कलर्स बॉडी पार्ट्स शेप्स नंबर्स ॲनिमल्स बर्ड्स फ्लावर्स स्पेल युअर नेम
वेअर डू आय लिव्ह, माय स्कूल, माय हाऊस असे टॉपिक्स आहेत. पण डोंट गेट रिस्ट्रिक्टेड बाय दिस. यू कॅन डू मच मोर दिस. ओके, ठीक आहे. करायचं स्टॉप. सर काही ठीक आहे. मग हा सर्वे येणार आहे, ज्या गुगल फॉर्म येणार आहे, तुम्ही भरायचा आहे, तुमच्या लोकांकडून भरून घ्यायचं आहे. प्रत्येकाने 3 टॉपिक, एक इंग्लिश, एक मॅथ्स, एक सायन्स सबमिट करायचं आहे. तुमचं नाव आहे. जे जे करणार नाही त्यांचे सगळ्यांच्या यादी नाव मुख्याध्यापकाकडे जाणारे, रेकॉर्डमध्ये येणार आहे ना. क्लिअर आहे? ठीक आहे. भेटू मग. एन्जॉय करा तुमचा काय